श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बोलता बोलता गुरुचरित्र पारायणाची तिसरा दिवस आहे. सगळ्यांचं वाचन करून झालेलं आहे. उद्या स्वामी याग आहे, या यागाची सेवा करावी. शुक्रवारी चंडी याग आहे, कोणी स्किप करू नये. शनिवारी मल्हारी याग आहे, तिन्ही सेवा करायला हजर राहावे. केंद्रात आवर्जून जा. गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी याबद्दलचा आजची माहिती आहे. सगळ्यात आधी व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. दत्त जयंती कॅलेंडरमध्ये 14 तारखेला सांगितली आहे. तुम्ही 15 तारखेला म्हणता, मग कधी साजरी करावी? तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी करायची असते. 14 तारखेला शनिवारी पौर्णिमा 4:56 म्हणजे 4:59 लागणार आहे. तर ती जी आपल्याला 15 तारखेला 2:32 संपणार आहे. जर तुम्ही उदय तिथीनुसार पाहायला गेली तर बघा 15 तारखेला येते, आणि कारण 14 तारखेला 5 वाजता लागणार आहे. तर काही ठिकाणी दत्त मंदिरात तुम्ही संध्याकाळी बघा, संध्याकाळच्या टायमाला 6-7 वाजता सुमारेच साजरी केली जाते. आपल्याला केंद्रात गुरुचरित्र ग्रंथाप्रमाणे 12:39 दत्त जयंती साजरी करायची असते. आता पौर्णिमेच्या कालावधीमध्ये पाहिला तर बघा 15 तारखेला 2:32 संपणार आहे. आपल्याला उदय तिथीनुसार बघितलं तर 15 तारखेला साजरी करायची असते. गुरुचरित्र ग्रंथाप्रमाणे आपल्याला 15 तारखेला साजरी करायची आहे. तर बघा, सत्यनारायण आपल्याला 14 तारखेलाच करायचं आहे. गुरुचरित्र पारायण यांची सांगता कधी करायची? तर गुरुचरित्र पारायणाची सांगता ही 16 तारखेला करायची आहे. तर 9 तारखेला पारायणाला बसलात, 15 तारखेला 7वा दिवस येतो. पारायणाच्या 7व्या दिवशी तुम्हाला सगळं वाचून होणार आहे, आणि तुम्हाला 12:39 सगळे वाचून होणार आहे. तर बघा, सांगता म्हणजे तुम्हाला उद्यापन हे तुम्हाला 16 तारखेला करायचं आहे. ज्या महिला केंद्रात बसलेल्या आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल, कारण बघा तिकडे सगळं काही होतं. आरती, नैवेद्य, आपलं जेवण खावण. ज्या महिला घरी पारायणाला बसल्या आहेत तर त्यांच्यासाठी सांगते. तर बघा, उपवास कधी करायचा? तर 15 तारखेला करायचा असतो. ते दिवसभरात तुम्हाला उपवास करायचा आहे. गुरुचरित्र पारायणाला बसले आहात तर बघा, उपवास आवर्जून करा. पारायणाला बसले नाही तर त्यांनी पण तुम्हाला उपवास आवर्जून करावा. तर हे दुसऱ्या दिवशी आपल्याला केंद्रामध्ये मांडियाचा कार्यक्रम असतो. म्हणून म्हणजे काय? तर बघा, आपण नैवेद्य सांगता करत आहोत, पारायणाला बसले आहोत, तर त्यांनी सगळं काही माहिती आहे. जे घरात बसले आहेत तर त्यांना सांगते, 16 तारखेला आपल्याला 10:30च्या आरती करून झाल्यावर ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा. आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना काय जेवायला बनवायचं? तर बघा, तुम्ही नैवेद्य वरण भात, कांदा, लसूण आपल्याला वापरायचा नाही. तर तुम्ही काहीही बनवू शकता. तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता, किंवा भाजी, चपाती, खीर तुम्ही हा साधा केलं तरी चालेल. फक्त आपल्याला कांदा, लसूण भाज्यांमध्ये वापरायचा नाही. तर बघा, श्रावणी शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा, ते वालाची पापडेची नाही. तर आपल्याला श्रावणी शेंगा भाजी आहे ती सगळ्यांना माहिती आहे. तर ती गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर बघा, घेवड्याच्या शेंगेच्या दत्त महाराजांना ती खूप प्रिय आहे. तर ती थोडीशी आपल्याला भाजी करावी, आणि कांदा लसूण नाही वापरायचा. आणि तो नैवेद्य आहे तर तो आपल्याला नैवेद्य करायचा आहे. आणि नैवेद्य किती काढून ठेवायचे? तर 4 काढायचे आहेत. एकच काढू का? तर नाही, तुम्हाला 4 नैवेद्य काढायचे असतात. तर पहिला नैवेद्य हा दत्त महाराजांसाठी आहे, दुसरा नैवेद्य हे स्वामी महाराजांसाठी असतो, तिसरा नैवेद्य आपल्या कुलदैवतांसाठी असतो, आणि चौथा नैवेद्य हा ग्रंथासाठी असतो. तर हे सगळे नैवेद्य एका लाईनमध्ये ठेवायचे आहेत, आणि तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर 10:30च्या आरती करायची, आणि मग बघा, इकडे तिकडे थोडं पाठीपुढे झालं तरी चालेल, पण 10:30ला करायचा प्रयत्न करा. सोमवारी लवकर उठून हे सगळं करायचं आहे. रविवारचा उपवास हा सोमवारी सोडायचा असतो. खिचडी खाऊ का? जे तुम्हाला खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता. आमचं ग्रंथाचं पारायण करून झालेलं आहे. तर विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी पठण करायचं असतं का? तर बघा, 15 तारखेला गादीवर झोपू का? नाही. तर एवढा दिवस तुम्ही पाळले तर नियम 15 तारखेपर्यंत पाळायचे आहेत. तर बघा, 4 नैवेद्य तुम्ही दाखवले. जो ग्रंथाचा नैवेद्य आहे त्या ग्रंथाला दाखवलेला नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचा आहे. जो पारायण करायला बसले आहेत तर त्यांनी स्वतः ग्रहण करायचं आहे. बाकीचे नैवेद्य आहेत ते गायीला दाखवायचे आहेत. तर गायी मिळत नाही, जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करा. आवर्जून होत असेल तर त्या 3 नैवेद्य आहेत तर ते बघा, गोशाळेत जायचं आहे. गायीच्या चरणांच्या तिथे आपल्याला गायीला खाऊ घालायचं आहे. गायी नाहीच आहे तर बघा,
जर गाईच नसेल तर बघा सगळे नैवेद्य आहेत ते घरातल्या सासू सासरे मुलगा मिस्टर ते सगळ्यांनी तो नैवेद्य आहे तो ग्रहण करायचा आहे। या पद्धतीने गुरुचरित्राची सांगता करायची आहे। तर गुरुचरित्र ग्रंथाची सांगता झाल्यावर आता गुरुचरित्र ग्रंथाची सांगता झाल्यावर ग्रंथ वाचल्यावर 53 अध्याय वाचल्यावर दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून मांडणी उचलायची असते। तर मांडणी उचलल्यानंतर ती वस्तू आहेत म्हणजे त्या ग्रंथ जागेवर व्यवस्थित ठेवा। ग्रंथाला मुजरा करा, महाराजांना मुजरा करा, ग्रंथ जागेवर ठेवा आणि नारळ काही ठिकाणी वाहिले जातात तर काही ठिकाणी तो नारळ फोडून खाल्ला जातो। तर सोमवार असल्यामुळे नारळ फोडू नका, तुम्ही मंगळवारी फोडू शकता। आम्ही काय करू जर तुमच्याकडे जे पाळतात ते तुम्ही करायचं आहे। काही जण असं म्हणतील तर बघा ते नारळामध्ये एवढी सात्विकता आहे, एवढे ऊर्जा आहे, ते कसं वाहत्या पाण्यात सोडावं हे तुमच्यावर आहे मैत्रिणींनो। नारळाचं काय करायचं जे तुमच्याकडे पद्धत आहे ती तुम्ही करू शकता। तर कलशाचं जे पाणी आहे तर तुळशीला न होता कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता। 1 रुपया सुपारी ती व्यवस्थित ठेवायची आहे। कलशाचे जे खालचे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या धान्यात टाकायचे आहेत, बाकीचे ते पक्ष्यांना टाकायचे आहेत। तर बघा जे चौरंग आहे तर तो तुमच्या जागेवर ठेवायचा आहे। हे सगळं कधी करायचं आहे तर नैवेद्य हे दाखवल्यावर आपण जेवून झाल्यावर दुपारी हे करायचं आहे। संध्याकाळच्या आधी तुम्हाला हे ग्रंथ जागेवर ठेवून द्यायचं आहे। 21 स्वामी चरित्र सारामृत उद्यापन कसं करायचं हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते। तर बघा त्याची साधी भोळी पारायण असणार आहे, त्याची सांगता असणार आहे, त्याच्यामुळे ती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते। तर बघा जे पारायण करायला 11 तारखेला बसले आहेत 12 तारखेला बसले आहेत तर 7 दिवस पूर्ण पठण झाल्यावर तुम्हाला 8व्या दिवशी सांगता करायची आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला सांगता सांगितली आहे त्या पद्धतीने करायची आहे। गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की ब्राह्मण जोडप्याला घरात तुम्हाला जे घरात करणार आहे तर ब्राह्मण जोडपांना जेवू घालायचं आहे। तर बघा ब्राह्मण जोडपं भेटलं तर आवर्जून जेवू घालायचं आहे, तर त्यांचा मान सन्मान करायचा आहे। जरी नाही भेटले तर बघा त्यांना कोरडा शिदा, कारण बघा सगळेच ब्राह्मण आपल्याकडे जेवायला येतील असं नाही आहे, तर आपल्याला कोरडा शिदा म्हणजे काय असतं तर बघा दक्षिणा, गूळ, डाळ, तांदूळ, गव्हाचं पीठ ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर 1 टायमाचं त्या ब्राह्मणाच्या घरात शिजेल एवढं आपल्याला द्यायचं आहे। बऱ्याच महिला असा प्रश्न पडेल की ब्राह्मणाला बोलवायचं म्हणजे काय, तर दुसरं कोणाला चालणार नाही का, दुसऱ्या जाती धर्माचे जोड चालणार नाही का? तर बघा ग्रंथामध्ये ब्राह्मण जोडपं सांगितलं आहे, तर याचा अर्थ ब्राह्मण भेटले नाही तर तुम्ही दुसरे कोणाला बोलवायचं नाही असं नाही, असं अजिबात नाही। तर तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून दुसऱ्या जोडप्याला जेवू घालायचं आहे। ग्रंथाचं पारायण करत आहोत तर जात धर्म पाळायचा नाही, म्हणजे आपल्या घरात आवर्जून एक तरी जोडपं जेवू घालायचं आहे। मला तर वाटतं दत्त महाराजांच्या कृपेने जेवायला तुमचा प्रसाद कोण ग्रहण करणार आहे हे दत्त महाराज ठरवत असतात। त्या ग्रंथामध्ये ब्राह्मण जोडपं सांगितलं आहे। तर बघा ब्राह्मण जोडपं नसेल तर आमच्या बाजूवाले म्हणजे मित्रमंडळ किंवा आई वडील, भाऊ भाऊजय, ननंद, दीर हे त्यांना छानसा मान सन्मान करायचा आहे। त्यांचा मान सन्मान करायचा आहे। कोण जेवायला येणार आहे त्यांचा मान सन्मान करावा। तर त्या महिला आहेत तर त्यांची ओटी भरावी, जे जोडपे असतील तर त्यांच्या मिस्टरांना टॉवेल टोपी द्यावी जर तुमची इच्छा असेल तर, किंवा बघा ताटाला तुम्ही 101 रुपया किंवा 51 रुपये किंवा तुम्ही जरी 21 रुपये ठेवले किंवा 11 रुपये जरी दक्षिणा ठेवली, या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे। तर तुम्ही खूप छान सेवा करत आहात। ज्या महिला पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत आहेत तुमच्याकडून दत्त महाराजांची किती मोठी सेवा करून घेत आहेत। सामूहिक जे पारायण करत आहात तर केंद्रात बसले आहेत, तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणीही नाही आहे। तर या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायणची सांगता करायची आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।